नमस्कार मंडळी. अगदी आचारी पद्धतीने घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटकीपट बनवून तयार होणारा गरमागरम चमचमीत झणझणीत असा हा वांगी भात चवीला अतिशय रुचकर लागतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पातेल्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालून कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, 2 तमालपत्र, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरी, बडीशेप आणि आपली जी वेलची असते ती वेलची घालून तेलामध्ये हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तेलामध्ये खडे मसाले भाजल्यानंतर या भाताला जी सुगंध सुटतो तो अप्रतिम. त्यानंतरून 3 ते 4 उभे पातळ चिरलेले कांदे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्तही आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे, नाही तर भाताला या कांद्याचा वास येऊ शकतो. 5 ते 6 लसूण पाकळ्या या पद्धतीने चिरून घेतलेला आहे, तो लसूण घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. टोमॅटो चिरताना मी चौकोनी चिरलेला आहे, तुम्ही उभेसुद्धा चिरू शकता पातळ. लसूण मी घातलेला आहे चिरून, तुम्ही ठेचूनसुद्धा याच्याऐवजी घालू शकता. त्यानंतरून इथे 1 चमचा आपला जो घरचा काळा मसाला असतो तो घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, जे की कलरही येतो आणि तिखटही असतं. त्यानंतरून मॅगी मसाल्याच्या 2 पुड्या होत्या, त्या पुड्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्ही याच्याऐवजी दुसरा कोणताही मसाला वापरू शकता. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पण मॅगी मसाल्याने जी चव येते ना ह्या भाताला ती अप्रतिम. सगळा मसाला व्यवस्थित 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. इथे बघू शकता आपला मसाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर मी इथे 3 वांगी घेतलेली होती. वांगी बघू शकता या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत, म्हणजे एका वांग्याचे 8 पीस करून घ्यायचे आहेत. आपल्याला या पद्धतीने वांगी चिरून घ्यायचे आहेत. वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेली होती, जेणेकरून काळपट पडू नयेत. वांगी स्वच्छ धुवून या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित वांगी या मसाल्यामध्ये 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या जे वांग्याला मसाल्याचा कोटिंग व्यवस्थित होईल. त्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे. सुरुवातीला मी इथे 2 वाटी गरम पाणी घेतलं होतं, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने सगळं व्यवस्थित पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हा भात बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 5 मिनटं पाण्यामध्ये तसेच ठेवलेले होते. इथे बघू शकता आपलं जे पाणी आहे मसाल्याचं त्यालासुद्धा व्यवस्थित उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरूनच हे तांदूळ आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत, म्हणजे आपला जो भात आहे तो एकदम मोकळा फडफडीत होतो. उकळी आल्यानंतर हे तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी 2 वाटी सुरुवातीला फक्त पाणी घातलेलं आहे. तुम्ही नंतरून याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी पुन्हा याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला खळखळ उकळी येऊन द्यायची आहे आपल्या भाताला आणि नंतरून आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे. एक पूर्ण उकळी आली की त्यानंतरून आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतरून आपण याच्यामध्ये झाकण ठेवून घेणार. बघू शकता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि झाकण या पद्धतीने ठेवायचं आहे. साईडने थोडंसं ओपन ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची जी वाफ आहे ती बाहेर जाईल आणि आपलं जे भाताचं पाणी आहे ते उतू जाणार नाही. ते बघू शकता या पद्धतीने 5 ते 10 मिनटांनंतर या पद्धतीने माझा हा भात तयार झालेला आहे. अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे. व्यवस्थित हा भात मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 5 ते 10 मिनटं हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करून उकळी काढून घ्यायची, त्यानंतर मीडियम करून झाकण ठेवायचं आणि त्यानंतरून एकदम लो करून 5 ते 10 मिनटं भात आपल्याला शिजू द्यायचा. मस्तपैकी आपला गरमागरम वांगी मसाले भात तयार आहे. सर्व करून घेऊयात. बघू शकता काय मस्त दिसतोय आणि गरम गरम होता, खायला अतिशय टेस्टी लागला. गरमागरम मसाले भात आणि त्याच्यासोबत तळणीचं काही पापड वगैरे असेल तर त्याची मजा काय ती ओरच असते. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, थंड वातावरण आहे, मग अशा वातावरणामध्ये हा वाफळता गरमागरम भात तर व्हायलाच हवा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.